राऊतमळा येथे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य मिरवणूक। अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील राऊतमळा या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। राऊतमळा या ठिकाणी असलेल्या अनेक कॉलनीतील पुरुष, महिला, मुली, मुलं या मिरवणुकीत सामील झालेले पाहावयास मिळाले। मिरवणुकीत रथ, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, टाळ मृदंग वाजवणारे वारकरी यांचे वेगळेच आकर्षण या मिरवणुकीत पाहावयास मिळाले। तसेच भगवे पंचे परिधान केलेला तरुण वर्ग यांनी देखील श्रीरामाच्या गाण्यावर डान्स करत घोषणाबाजी केली। परिसर अगदी यावेळी दुमदुमून गेला होता।
चला चला फाटतं ना आपल्याकडे काय टाइम कमी नमस्कार, मी बाबू राऊत. आज राऊतमाळ्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. इथं 9 कॉलन्या आणि 8वा माळा 10वा माळा मिळून असे कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमामध्ये सगळे नागरिक एकदम आनंदाने सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी रामलल्लांची मिरवणूक होणार आहे आणि रामलल्लांच्या मिरवणुकीनंतर लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे अयोध्येतून. तर त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक इथं उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर तिथं प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर तिथं अक्षता वाहिल्या जातील आणि त्याच्यानंतर आरती होईल आणि संध्याकाळी आरतीनंतर महाप्रसाद होईल आणि संध्याकाळी ठीक 8 वाजता परत महाआरती होईल आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचं वाटप होईल. हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन 1 महिन्यापासून चाललेलं आहे. सगळे नागरिक इथलचे पूर्णपणे प्रतिसाद देत आहेत आणि याच्या नियोजनामध्येही सहभागी होत आहे. आणि दर सोमवारी इथं नित्यनेमाने 8 वाजता आरती होत असते, तशी आजही 8 वाजता आरती होणार आहे. महाआरतीचं नियोजन हे दर सोमवारी 2 वर्षापासून चाललेलं आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सर्व नागरिकांनी इथं दर सोमवारी 8 वाजता जमल त्या वेळेत यावा आणि आरतीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. 22 जानेवारी सर्वांना माहितीच आहे की प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची पाणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत आहे. याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहरामध्ये पूर्ण भारतामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. तर आपल्या इथे सुद्धा पूर्ण माकेड परिसरामध्ये कारणेमाळा झाला, राऊतमाळा झाला, आदिनाथ कॉलनी, सत्ता कॉलनीपासून प्रत्येक कॉलनीपर्यंत नवजन कॉलनी वगैरे असेल किंवा आर्यन कॉलनी असेल, सगळ्या कॉलन्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. आम्ही सकाळी माकेड परिसरापासून सकाळी 8 वाजता भव्य दिव्य रामलल्लांची मिरवणूक काढली होती. सुरुवातीला बँड वगैरे होता, नंतर कलेशधारी स्त्रिया वगैरे होत्या आणि प्रत्येक लहान मुलापासून तर मोठ्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तर जवळपास 1000 ते 1500 लोकांचा सहभाग नक्कीच असणार आहे आजच्या कार्यक्रमाला. याच्यानंतर 12-20 वाजता आपण श्री रामप्रभूंची रामरक्षा घेणार आहोत आणि महाआरती होणार आहे आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप होणार आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, जय